बीजेपीची बी टीम वंचित बहुजन आघाडीला असं म्हटलं जातं आणि बीजेपीची बी टीम म्हणणारे लोक कोणते तर हे लोकशाही विरोधी, संविधान विरोधी आणि त्याचबरोबर आपल्या आंबेडकरी जो नेता असतो त्या नेत्याला विरोध करणारे. आज तो वेळ येऊन गेलेला आहे की आपले आंबेडकरी नेते जे आहे हे मनुवाद्याच्या मांडीवर जाऊन बसता कामा नये. त्याकरिता आपल्या सर्वांना मिळून त्यांना हक्क देणं जरुरी आहे. कारण की लढणारा लढता लढता कधी ना कधी थकतो, पण त्याला थकण्याच्या अगोदर आपल्याला कर्तव्य पडतं की आपण त्याला खुर्चीवर बसवण्याची ही जिम्मेदारी आपली पडतं. तर आपण त्याला योग्य मतांनी म्हणजे जास्तीत जास्त मतांनी आपण त्याला निवडून द्यायचं आपल्या नेत्याला ना. आपलं सिलेंडर जे चिन्ह आहे ह्या सिलेंडर चिन्हाला निवडून देणं कायाची गरज आहे. कारण की आंबेडकरीवादी नेता हा मनुवाद्याच्या मांडीवर जाऊन बसता कामा नाही आणि मनुवाद्याच्या मांडीवर जरी बसल्यानंतर अन्याय अत्याचार जर झाला तर आपल्याला नेत्याची आठवण होतो. पण वास्तविक पाहता नेत्याला ही काय आपल्यापासून कळवळा असतो की नाही असतो, पण जरूर जर पाहिलं आपण तर कळवळा असतो. त्यालाही तकलीफ होते, त्याही नेत्याला तकलीफ होते, पण वास्तव्य असतं की ते दुसऱ्याच्या हुकुमशाहीमध्ये या दुसऱ्याच्या छत्रछायामध्ये पलते. तर त्याकरिता आपण दुसऱ्याच्या छत्रछायामध्ये आपल्या नेत्याला जाऊ द्यायचं नाही. आणि वास्तव्य असतं की आंबेडकरी जनतांनी त्यांना सहमतांनी जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्याचबरोबर जर बघितलं माझं एक मत वाया जाईल ह्या दृष्टिकोन सोडा. कारण की थेंब थेंब तळे साचे. यानंतर तुमचं मत काय आहे तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. जय भीम, नमो बुद्धाय.